नमस्कार. आज आपण वर्षभर टिकेल अशी व उपवासालाही चालणारी अशी बटाटा साबुदाण्याची चकली करणार आहोत. उन्हाळ्यातील वाळवणातील ही एक चविष्ट रेसिपी आहे. रेसिपी सुरू करण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ आवडल्यास आपल्या सर्व मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी. सर्वप्रथम येथे मी 1 किलो बटाटे घेतले आहेत. ते व्यवस्थित धुवून घेऊ जेणेकरून त्यावरील धूळ व माती निघून जाईल. आता आपण बटाटे उकडून घेऊ. यासाठी कुकरमध्ये स्वच्छ बटाटे घेऊ व त्यात 2 ग्लास पाणी टाकून कुकरच्या 3 शिट्ट्या घेऊ. आता येथे 1 किलो बटाट्याला 200 ग्रॅम साबुदाणे घेतले आहे. ते एका कढईत घेऊन व्यवस्थित 1 ते 1.5 मिनिटे गरम करून घेऊ जेणेकरून ते कडक होऊन त्याचे मिक्सरमध्ये पीठ होईल. आता आपले बटाटे उकडून थंड झाले आहेत. ते एका ताटात घेऊन सोलून घेऊ. बटाटे सोलताना हाताला थोडे पाणी लावून घ्या जेणेकरून बटाटे जरी गरम असले तरी हात चटकणार नाही. आता एका मिक्सरच्या भांड्यात गरम केलेले साबुदाणे घेऊन त्याचे बारीक पीठ करून घेऊ. आपण पाहू शकता पीठ छान रवाळ झाले आहे. आता चकली तिखट करण्यासाठी मी येथे 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मिरच्यांचा तिखटपणा पाहून कमी जास्त मिरच्या घेऊ शकता. आता मिरच्या मोडून भांड्यात टाकून बारीक करून घेऊ. आता आपण किसणीच्या साहाय्याने उकडलेले बटाटे किसून घेऊया. अशा प्रकारे आपले सर्व बटाटे किसून झाले आहेत. आता यात साबुदाण्याचे पीठ टाकूयात. 1 चमचा जिरे, वाटलेली मिरची, चवीप्रमाणे मीठ टाकूयात. इथे मी 2 चमचे मीठ टाकले आहे. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ व मळून घेऊ. आपण यात अजिबातही पाणी वापरणार नाही. आता आपण चकल्या बनवून घेऊयात. यासाठी आपण चकतीला पाणी लावून घेऊ व सोऱ्यालाही आतल्या बाजूने पाणी लावून घेऊ. आता सोऱ्यात थोडे थोडे पीठ टाकू. हाताला पीठ चिकटत असेल तर थोडे पाणी हाताला लावा. आता सोऱ्याच्या साहाय्याने चकल्या बनवून घेऊ. चकल्या जास्त मोठ्या किंवा फार छोट्याही करू नका. साधारणतः 3 वेड्यांची चकली सुकल्यानंतर मध्यम आकाराची होते. अशा प्रकारे सर्व चकल्या करून घेऊयात. आता या चकल्या कडक उन्हात 1 ते 2 दिवस वाळत घालूयात. 2 दिवस आपल्या चकल्या व्यवस्थित कडक उन्हात वाळल्या आहेत. आता आपण चकल्या तळून घेऊ. यासाठी कढईत तेल घेऊ व हलका गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेऊ. आपण पाहू शकता की आपल्या चकल्या तळल्यानंतर चांगल्या फुगल्या आहेत. तुम्ही ह्या चकल्या हवाबंद डब्यात भरून ठेवून वर्षभरही वापरू शकता. तर आजची रेसिपी आपणास कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.